थांबा थांबा, एक मिनिट एक मिनिट. स्वतः संघमालक श्रेयस संघासाठी आणि स्वतःचं पहिलं षटक घेऊन त्यांचा सामना करतील आदित्य. पहिला चेंडू वाईट, पंचांचा इशारा. आतापर्यंत चांगला खेळ करून दोन्ही संघ इथपर्यंत पोहोचलेले आहेत. एक उत्कृष्ट फटका आणि तेवढीच उत्कृष्ट फिल्डिंग कर्णधार सचिन यांच्याकडून. आता पुढील चेंडूचा सामना करतील सार्थक. सुंदर असा फटका, एक धावेसाठी. धावसंख्येमध्ये एक ने वाढ. पुन्हा एकदा स्ट्राईकवर आदित्य. सुंदर असा षटका, एक धावेसाठी. सतत धावफलक हलका ठेवण्यात आदित्य आणि सार्थक प्रयत्न. पुढे येऊन टोलावलेला हा चेंडू आणि श्रीराम वॉरियर संघाला मिळत आहेत 4 धावा. उत्कृष्ट असा हा फटका सार्थकच्या बॅटमधून. सार्थकने मारलेला हा फटका अडवण्यात पाटील स्ट्रायकर्स अयशस्वी. पुढील चेंडू डॉट. सुंदर असा कमबॅक श्रेयस यांनी केलेला आहे. पुढील चेंडूवर एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि तो यशस्वी. 1 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या 9. बिनबाद 9 धावा. सांघिक दुसरं आणि स्वतःचं पहिलं षटक घेऊन येत आहेत प्रथमेश येवले. त्यांचा सामना करतील सार्थक. सुंदरसा हा फटका, तेवढीच सुंदर फिल्डिंग सूरज यांच्याकडून. या चेंडूवर श्रीराम वॉरियर संघाला मिळते 1 धाव. आदित्य यांच्या बॅटमधून निघालेला हा चौकार, खूप सुंदर असा हा फटका आणि यावर मिळत आहेत 4 धावा. श्रीराम वॉरियरच्या धावसंख्येमध्ये 4 ने वाढ. पुढील चेंडू पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, 2 डिक्लेअर धावा. सुंदर असा कमबॅक प्रथमेश यांच्याकडून. तेवढीच सुंदर फलंदाजी आदित्य यांच्याकडून इथं सादर होत आहे. पुढचा चेंडू जोरदार फटका पण सुंदर अशी फिल्डिंग. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पण अयशस्वी. दोन्ही फलंदाज धावफलक सतत हलवा ठेवण्यात यशस्वी. 2 धावा आत्ताच्या. सुंदर अशी बॅटिंग सार्थक कडून. सचिन यांच्याकडून सुंदर फिल्डिंग. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाचा स्कोर किती झाले रे? 2 ओव्हरनंतर बिनबाद 21 धावा. श्रीराम वॉरियर संघाच्या बिनबाद 21 धावा. 2 संघासाठी तिसरं षटक घेऊन येत आहेत सॅमी. सॅमीचा सामना करतायत सार्थक, पण पहिल्या चेंडूवर 1 धाव मिळवण्यात यशस्वी. सुंदर अशी साथ सार्थक आदित्यला देत आहेत आणि आदित्य आपल्या संघासाठी धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न करतो. पुढे येण्याचा प्रयत्न, अयशस्वी प्रयत्न आणि
श्रीराम वॉरियर संघाला पहिला झटका मिळालेला आहे आदित्य यांच्या रूपाने. खूप सुंदर अशी गोलंदाजी सॅमी यांच्याकडून, त्याचप्रकारे उत्कृष्ट अशी कीपिंग प्रथमेश यांच्याकडून. श्रीराम वॉरियर संघाला पहिला धक्का मिळतोय आदित्य यांच्या रूपाने. पुढील फलंदाज गौरव श्रीराम वॉरियर संघासाठी मैदानामध्ये दाखल. एक धावेसाठी मारलेला हा चेंडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी सॅमी यांच्याकडून पाहायला मिळते आणि चांगल्या प्रकारचा अंकुश त्यांनी धावसंख्येवर ठेवण्याचं काम या ओव्हरमध्ये केलेलं आहे. 2 धावा आत्ताच्या. सुंदर असा एक धाव. आदित्य यांच्या विकेटनंतर श्रीराम वॉरियर संघाच्या धावसंख्येला थोडा लगाम लागल्यासारखं दिसत आहे. पुढील चेंडू पटकावलेला आहे 1 धावेसाठी. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर श्रीराम वॉरियर संघाची धावसंख्या 27. 3 ओव्हर 27. संघासाठी चौथं आणि काय काय संघासाठी चौथं षटक घेऊन आलेले आहेत प्रथमेश. सुंदर अशी गोलंदाजी त्यांनी या पूर्ण सीझन मध्ये केलेली आपल्याला मिळते. 27 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 1 विकेट 27 धावा. प्रथमेशचा सामना करतील सार्थक. खूप सुंदर असा फटका मारलेला आहे पण सौरभ यांच्याकडून झेल सुटलेला आहे. 1 धाव घेण्यात यशस्वी श्रीराम वॉरियर्स. किपिंगचा प्रयत्न पण फिरोज यांच्याकडून फसलेला आहे. डॉट बॉल. गौरव यांचा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न पण त्यावर मिळते फक्त 1 धाव. संघाचा धावफलक हलता ठेवण्यात दोन्ही फलंदाज प्रयत्नशील. सुंदर असा मारलेला फटका. सचिन यांची सुंदर फिल्डिंग. 2 धावा मिळवण्यात यशस्वी. श्रीराम वॉरियर संघ 2 धावा मिळवण्यात यशस्वी. पुढील चेंडू सार्थक यांच्यासाठी. खूप सुंदर असा आणि फिल्डिंग ही खूप सुंदर. सॅमी यांच्याकडून खूप सुंदर क्षेत्ररक्षण. खूप सुंदर असा फटका परंतु तेवढीच सुंदर फिल्डिंग सॅमी यांच्याकडून. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाचा स्कोर आहे 33. 4 ओव्हर 33. श्रीराम वॉरियर संघाला धावसंख्या वाढवण्याची गरज. तेवढीच सुंदर गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण पाटील स्ट्रायकर्स या संघाकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. खूप सुंदररित्या दोन्ही संघ विजयासाठी प्रयत्न करत आहेत. फिरोज घेऊन आलेले आहेत 5वी ओव्हर. आउट. खूप सुंदर अशी फिल्डिंग आणि रनआउट. गौरव यांच्या रूपाने श्रीराम संघाला मिळालेला हा दुसरा धक्का. धावफलक वाढवण्याच्या नादात गौरव रनआउट झालेले आहेत. पुढील बॅट्समन विक्रम मैदानामध्ये दाखल. फिरोज यांच्याकडून सुंदर अशी गोलंदाजी. फिरोज यांचा पुढचा चेंडू सार्थक. पंचांसोबत जास्त वाद घालायचा नाहीये. पंचांचा निर्णय अंतिम राहील याची दक्षता दोन्ही संघांनी घ्यायची आहे. फिरोज यांचा पुढील चेंडू सार्थकसाठी. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. नो बॉल प्लस 2 धावा. टोटल 3 धावा मिळवण्यात सार्थक यशस्वी झालेले आहेत. फिरोज यांचा पुढील चेंडू. जोरदार मारलेला फटका. तेवढीच उत्कृष्ट फिल्डिंग बंडा फौजी यांच्याकडून. सुंदर अशी फिल्डिंग पाटील स्ट्रायकर्स या संघाकडून पाहायला मिळते. थांबायचं आहे थोडं. फिरोज यांचा पुढील चेंडूचा सामना करतील विक्रम.
पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि विकेट. वाईट एक धाव आणि विकेट. विक्रम यांच्या रूपाने श्रीराम संघाला मिळतोय हा तिसरा धक्का. पुढील बॅट्समन अजित ग्राउंडमध्ये दाखल आपल्या संघाच्या धावसंख्येत वाढ करण्यासाठी. पुढे येऊन खेळलेला हा फटका. एक धाव. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न पण अजित रनआउट झालेले आहेत नॉन स्ट्राईक एंडला. अजित दुसरी रन घेण्याच्या प्रयत्नामध्ये आऊट. श्रीराम संघाला हा चौथा झटका. पुढील बॅट्समन अनिरुद्ध मैदानामध्ये दाखल. पंचांसोबत सारखा वाद घालायचा नाहीये, कृपया लक्षात ठेवा. संघासाठी 5वं षटक प्रगतीपथावर. फिरोज यांच्याकडून पुढील चेंडू. पुढे येऊन जोरदार खेळण्याचा फटका. 2 धावांचा प्रयत्न आणि विकेट. दुसऱ्या धावसंख्येत दुसरी धाव घेताना आऊट झालेले आहेत अनिरुद्ध. 1 रन आणि विकेट. अंपायरला सांगा की रिव्ह्यू घ्यायचा असेल तर पंचांना सांगायचं आहे. फलंदाजी संघाकडून रिव्ह्यूची मागणी झालेली आहे. रनआउटसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे त्यांनी. स्कोअर किती झाला रे? आऊट आहे. स्कोअर स्कोर किती झालाय? 40. 41. आत्ताची एक आहे. 4 बॉल. आत्ताची 1 रन आहे आणि संघाची धावसंख्या आहे 41. 4 का 5? थांबा. पंच बॉल किती झाले? 1 मिनिट थांबायचं आहे. 4 बॉल बरोबर आहे. फिरोज यांचा पुढील चेंडू सार्थक यांच्यासाठी. पुढे येऊन खेळलेला हा चेंडू. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न आणि तो यशस्वी झालेला आहे. 2 रन घेण्यात श्रीराम वॉरियर्स यशस्वी झालेला आहे. अनिल मैदानामध्ये आलेले आहेत सार्थक यांची साथ देण्यासाठी. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि सार्थक आऊट झालेले आहेत. सार्थक यांची विकेट. ओव्हर 5 रन नाहीये आणि विकेट आहे. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर श्रीराम वॉरियर्सची धावसंख्या झालेली आहे किती रे? 43. पाटील स्ट्रायकर संघाला विजयासाठी 44 धावांची आवश्यकता. 43 ना? पाटील स्ट्रायकर संघाने आपली फिल्डिंग लवकरात लवकर लावून घ्यायची आहे. श्रीराम वॉरियर्स संघाने 43 धावा झालेल्या आहेत. 44 जिंकण्यासाठी पाटील स्ट्रायकर्स या संघाला करायचे आहेत. श्रीराम वॉरियर्स संघाने आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचं आहे. तसेच पाटील स्ट्रायकर्स यांनी त्यांचे 2 फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. अजून आपल्याला भरपूर मॅचेस घ्यायच्या आहेत. त्यामुळे दोन्ही संघांनी लवकरात लवकर मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे. जो नाही दे इकडं माझ्या खिशात ठेवतो. काय नको आर लागतो जो ना बॉल. संपलं सगळं जुनं बॉल. एक बी ठेवला नाही तुम्ही. सगळं घेऊन जाता मॅच झाल्यावर. पण बाकीचे घेऊन जातात की एवढ्या मॅचेस झाल्या एक बी ठेवलं नाही. श्रीराम वॉरियर्स संघाने लवकरात लवकर मैदानात यायचं आहे.
त्यांची मॅच आहे ना पुढची. श्रीराम वॉरियर संघाने फिल्डिंग लावून घ्यायची आहे. पाटील स्ट्रायकर संघाचे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये आलेले आहेत, सचिन आणि श्रेयस. सचिन आणि श्रेयस. संघासाठी पहिलं षटक घेऊन आलेले आहेत गौरव, आणि गौरवचा सामना करतील स्वतः कर्णधार सचिन. पाटील स्ट्रायकर संघाला जिंकण्यासाठी 44 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू निर्धाव, धाव घेण्याचा प्रयत्न पण नाही, थोडीशी मिसफिल्डिंग, पण धाव घेण्यात अयशस्वी. सुंदर अशी गोलंदाजी आणि फलंदाजी, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, पण या चेंडूवर फक्त एकच धाव घेण्यात यशस्वी पाटील स्ट्रायकर्स. सुंदर अशी गोलंदाजी गौरव यांच्याकडून पाहायला मिळते. सुंदर असा हा फटका आणि एक धावेसाठीचा. सुंदर अशी फिल्डिंग अजित यांच्याकडून बाउंड्रीवर. सुंदर अशी गोलंदाजी गौरव यांच्याकडून पाहायला मिळते. तसेच धावफलक हालता ठेवण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांकडून करण्याचा प्रयत्न. खूप सुंदर अशी फिल्डिंग आदित्य यांच्याकडून, आणि दोन फलंदाजांमधील गोंधळामुळे सचिन रनआउट झालेले आहेत. पाटील स्ट्रायकर संघाला हा लागलेला पहिला मोठा झटका, आणि कर्णधार सचिन आउट झालेले आहेत. दोन फलंदाजांमधील मिसअंडरस्टँडिंगमुळे कर्णधार सचिन आउट, आणि पाटील स्ट्रायकर संघाला मिळालेला हा पहिला धक्का. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल प्रथमेश. गौरव यांच्याकडून सुंदर अशी गोलंदाजी होती, परंतु तेवढा सुंदर असा फटका श्रेयस यांच्याकडून, आणि संघाच्या धावसंख्येमध्ये 4 ने वाढ. संघाची धावसंख्या वाढवण्यात श्रेयस प्रयत्नशील, आणि या चौकाराच्या मदतीने त्यात ते थोडेसे प्रयत्न. हा एक पूर्ण आहे, दुसऱ्याला आउट झाला ना, दुसऱ्या रनच नाही. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या किती? 7 धावा. पाटील स्ट्रायकर संघाची धावसंख्या 7. एक ओव्हर नंतर 1 विकेट 7 रन. संघासाठी दुसरं षटक घेऊन आलेले आहेत स्वतः कर्णधार आदित्य. आदित्यचा सामना करतील श्रेयस. सुंदर असा चेंडू श्रेयस यांना चकवण्यात यशस्वी झालेले आदित्य. धावसंख्येवर लगाम लावण्याचं काम आदित्य यांच्याकडून, परंतु पुढील चेंडूवर चौकार. सुंदर असा श्रेयस यांच्याकडून फटका, आणि त्या फटक्यावर मिळालेल्या आहेत 4 धावा. या 4 धावांमुळे पाटील स्ट्रायकर संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ. सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळाला श्रेयस यांच्या बॅटमधून. क्वालिफायर 1च्या ही पहिली मॅच. जो जिंकेल तो डायरेक्ट फायनलला खेळेल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु नॉट आउट. पंचांचा नॉट आउटचा इशारा. वाईड चेंडू, हा वाईडची 1 धाव. पुढे परत एकदा येण्याचा पंचांचा निर्णयाचे आहे. पंचांचा रिव्ह्यू स्टंपच्या पुढे अडवलाय का नाही हे चेक करतायत पंच. पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा. जर ही विकेट मिळाली तर
पाटील स्ट्रायकर संघाला मोठा झटका मिळेल आणि तेवढीच खुशी श्रीराम वॉरियर संघाला होईल. पंचांच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत दोन्ही संघ. क्वालिफायर 1चा हा सामना जो जिंकेल तो डायरेक्ट फायनलला खेळेल. पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा आणि आउट आहे. आउट आहे. संघमालक बंटी यांच्या रूपाने पाटील स्ट्रायकर संघाला मिळालेला आहे सर्वात मोठा धक्का आणि तेवढंच आनंदी वातावरण श्रीराम वॉरियर्सच्या संघामध्ये. चांगल्या प्रकारे धावसंख्येवर अंकुश लावण्याचं काम या ओव्हरमध्ये आदित्य यांनी केलेलं आहे. त्यामुळे थोडासा वाढता दबाव पाटील स्ट्रायकर्स या संघावरती. नवीन बॅट्समन बंडा फौजी त्यांनी एक साठी ढकललेला हा चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळते आदित्य यांच्याकडून. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि मिस फिल्डिंग. आणि या मिस फिल्डिंगमध्ये 4 धावा मिळत आहेत पाटील स्ट्रायकर संघाला. 2 खेळाडूंच्या मिसअंडरस्टँडिंगमुळे पाटील स्ट्रायकर संघाला मिळालेल्या आहेत 4 धावा. आतापर्यंत चांगला दबाव ठेवण्याचा प्रयत्न श्रीराम वॉरियर संघाने केला होता. पुढील चेंडू आणि अजित यांच्याकडून सुटलेला हा चेंडू आणि पाटील स्ट्रायकर संघाला मिळत आहेत 4 धावा. ओव्हर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर पाटील स्ट्रायकर संघाची धावसंख्या झालेली आहे. किती रे? धावा किती? 21. 2 ओव्हर 21 धावा. सुरुवातीचे काही चेंडू चांगला दबाव ठेवण्याचा प्रयत्न आदित्य यांनी केला होता, पण शेवटच्या 2 चेंडूंमध्ये 2 सलग चौकार मिळाल्यामुळे पाटील स्ट्रायकर संघाला थोडी नवसंजीवनी मिळाली. संघासाठी आता 3रं षटक घेऊन येत आहेत विक्रम. विक्रमचा सामना करतील प्रथमेश. खूप सुंदर हाय व्होल्टेज प्रेशर मॅच. दोन्ही संघांवरही तितकाच दबाव. कोणाला मिळणार फायनलचं तिकीट? 1 धाव. प्रथमेश यांना मिळालेली ही 1 धाव. पुढील चेंडू खूप सुंदर टोलावलेला हा चेंडू आणि 2 धावांसाठी या चेंडूवर प्रथमेश यांना मिळतील 2 धावा. उत्कृष्ट गोलंदाजीचा प्रयत्न विक्रम यांच्याकडून होत आहे. फुलटॉस चेंडू आणि हा 1 धावेसाठीचा प्रयत्न सफल. सुंदर अशी फिल्डिंग सचिन बाबू. विक्रम यांचा पुढचा चेंडू बंडा यांच्यासाठी. खूप सुंदर अशी फिल्डिंगचा प्रयत्न, परंतु 2 धावा. बंडा यांना मिळालेल्या आहेत 2 धावा. विक्रम आपल्या गोलंदाजीमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु त्यांना या चेंडूवर मिळालेला आहे सफलता आणि बंडा फौजी क्लीन बोल्ड. पाटील वॉरियर्स संघाचे नवीन बॅट्समन सॅमी मैदानामध्ये दाखल. 27 धावसंख्या झालेली आहे. श्रीराम वॉरियर संघाची क्षेत्ररक्षण विक्रम यांचा सामना करतील सॅमी. पटकावलेला हा चेंडू सार्थक यांच्या हातामध्ये मिळालेला आहे आणि 1 धाव. ओव्हर समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 28 ना. 28. 3 ओव्हर्स 28. 12 बॉल 16 धावा करायच्या आहेत पाटील स्ट्रायकर संघाला जिंकण्यासाठी. क्वालिफायर 1 फायनल साठीची ही मॅच. दोन्ही संघांवर तितकाच दबाव. कोणाला मिळेल फायनलचं पहिलं तिकीट? चेंडूवर धाव घेण्याचा प्रयत्न, पण श्रीराम वॉरियर संघाची खूप सुंदर अशी
फिल्डिंग आणि रनआउट झालेले आहेत. रनआउट चेक करण्याचा अंपायर चेक करतायत क्रॉस झालेला आहे का नाही ते. पंचांच्या निर्णयाची वाट पाहत दोन्ही संघ. टॉस आम्ही जिंकला होता म्हणजे शेतकरी पॉवरनं आणि बॉलिंग घेतली. सेकंड क्वालिफायर संघामध्ये जो टॉस झाला होता तो शेतकरी पॉवरच्या संघाने जिंकलेला होता आणि त्यांनी बॉलिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. त्यामुळे श्रीराज जंबो संघ फलंदाजीसाठी तयार राहायचा आहे. तसेच शेतकरी पॉवर्स या संघाने सुद्धा क्षेत्ररक्षण करण्यासाठी तयार राहायचं आहे. कोण आउट आहे? आणि गौरवच्या पहिल्याच बॉलवर ही विकेट मिळालेली आहे. प्रथमेश आउट झालेला आहे आता आणि आता नवीन बॅट्समन मैदानात दाखल झालेले आहेत. फिरोज गौरव यांचा सामना करतील सॅमी. खूप सुंदर अशी फिल्डिंग श्रीराम वॉरियर संघाकडून मिळाली आणि त्यांनी पण पुढील चेंडूवर सुंदर असा फटका पाहायला मिळाला अक्षय सॅमी यांच्या बॅटिंगमधून आणि संघाला 4 धावांची बढत मिळवून दिली त्यांनी. पुढच्या चेंडूवर धाव घेण्याचा प्रयत्न आणि एक डिक्लेअरची धाव पाटील स्ट्रायकर संघाला मिळते. गौरव यांच्याकडून थांबा 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 3 बॉल. गौरव यांचा पुढील चेंडू सॅमीसाठी सुंदर असा फटका आणि 4 धावा. सॅमी यांनी खूप छान पद्धतीने खेळलेला हा फटका 4 धावेसाठी. पाटील स्ट्रायकर संघाच्या धावसंख्येमध्ये 4 ने वाढ. थोडस प्रेशर श्रीराम वॉरियर्स या संघावर पाहायला मिळतंय आता आपल्याला. 37 धावा झालेल्या आहेत. 37 आज 8 बॉल 7 धावांची गरज आणि आत्ताच्या 2 धावा. 7 बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता पाटील स्ट्रायकर्स या संघाला फायनल मध्ये जाण्यासाठी. खूप छान पद्धतीने बॅटिंग फिरोज आणि अक्षय या दोघांकडून पाहायला मिळते. गोलंदाजावर दबाव टाकण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये ते यशस्वी झालेले आहेत आणि 1 धाव ओव्हर. 6 बॉल 4 धावांची गरज पाटील स्ट्रायकर संघाला. 6 बॉल 6 बॉलमध्ये 4 धावा हव्या आहेत पाटील स्ट्रायकर संघाला फायनल मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी. आता श्रीराम वॉरियर संघाकडून 5वे षटक घेऊन येत आहेत अनिल. बघूयात अनिल आपल्या संघासाठी काय चमत्कार करू शकतात का. 6 बॉल 4 पाहिजे. किती झाले? 40 रन झालेले आहेत आणि 6 बॉल 4 धावांची आवश्यकता. आता पाहूयात अनिल आपल्या संघासाठी काही चमत्कार करू पाहतायत का. मारलेला हा चेंडू आणि पंचांच्या निर्णयाची आणि आऊट. बॅटिंग टीमचा रिव्ह्यूचा आहे. बॅटिंगवाल्यांचा रिव्ह्यू संपलेला आहे. त्यांनी ऑलरेडी एक रिव्ह्यू घेतलेला आहे त्यांचा. स्टंपिंग पुढे पकडलाय का तो बघण्यासाठी घेतला होता. नव्हता घेतलेला सॉरी नव्हता घेतला. मग घ्यायचा आहे का आत्ता रिव्ह्यू? थांबा. बॅटिंग संघाने लाईन टच बाजूला तिथल्या सगळ्यांनी बाजूला व्हायचं आहे. फक्त दोन्ही संघाच्या एक प्लेअरने तिथे उभं राहायचं आहे. बाकी सगळ्यांनी बाजूला व्हायचं आहे. पंच क्लोज कॉल आहे. पंच पाहत आहेत नो बॉल आहे की नाही. पंच चेक करत आहेत नो बॉल आहे की नाही. हाय व्होल्टेज मॅच फायनलसाठी कोणाला मिळणार आहे तिकीट. आउट आहे.
आणि अक्षय सॅमी यांच्या रूपाने पाटील स्ट्रायकर संघाला मिळालेला आहे हा धक्का. नवीन बॅट्समन सूरज मैदानामध्ये दाखल. सुंदर अशी बॉलिंग अनिल यांच्याकडून. पहिल्याच बॉलवर त्यांनी चमत्कार केला आणि अक्षय यांची विकेट मिळवून दिली आपल्या संघाला आणि आपल्या संघाला श्रीराम वॉरियर्सला मॅचमध्ये परत घेऊन आलेले आहेत ते. त्यामुळे आता पाटील स्ट्रायकर संघावरही थोडाफार दबाव, दोन्ही संघांवर तितकाच दबाव जिंकण्यासाठी. अनिल यांचा पुढील चेंडू सूरज यांच्यासाठी. वाईड चेंडू, पंचांचा इशारा वाईड. वाईड, पंचांचा इशारा वाईड. उचलून खेळलेला हा चेंडू आणि आऊट. खूप सुंदर असं कमबॅक या ठिकाणी श्रीराम वॉरियर संघाने केलेला आहे. लास्ट विकेट. 4 बॉल 4 धावांची आवश्यकता. 4 बॉलमध्ये 3 धावांची आवश्यकता पाटील स्ट्रायकर संघाला. सुंदर असं कमबॅक अनिल यांनी आपल्या संघाला करून दिलेले आहे या मॅचमध्ये. खूप सुंदर अशी गोलंदाजी अनिल यांच्याकडून पाहायला मिळाली आपल्याला आणि श्रीराम वॉरियर संघाला परत एकदा मॅचमध्ये त्यांनी घेऊन आलेले आहेत. पाटील स्ट्रायकर संघाची ही शेवटची विकेट. 4 बॉलमध्ये 3 धावांची गरज. खूप अशी सुंदर लढत आणि सुंदर अशी फिल्डिंग विक्रम यांच्याकडून मिळते पाहायला. 1 धावेचा प्रयत्न आणि 1 धावेचा प्रयत्न सफल झालेला आहे आणि स्ट्राईकवर आलेले आहेत आता फिरोज. अनिल यांचा सामना करतील फिरोज. 3 बॉलमध्ये 2 धावांची आवश्यकता पाटील स्ट्रायकर संघाला. कंपल्सरी चेस आणि खेळलेला आहे सुंदर असा झेल बाबू यांच्याकडून आणि या ठिकाणी श्रीराम वॉरियर संघ जिंकलेला आहे आणि खूप मोठ्या थाटामाटामध्ये फायनलमध्ये प्रवेश मिळवलेला आहे. फायनलमध्ये प्रवेश मिळवलेला पहिला संघ श्रीराम वॉरियर्स. खूप खूप अभिनंदन श्रीराम वॉरियर्स यांचं. खूप छान अशी झालेली ही मॅच. पण पाटील स्ट्रायकर्स यांचे थोडेसे प्रयत्न कमी पडले पण त्यांनी सुंदर असा खेळ या ठिकाणी केला. पण थोडे प्रयत्न